संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। नाशिकमधून सुरुवातीला बातमी। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। रविवारी नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती आणि याच धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक अडकले होते। स्थानिक तरुणांनी या पर्यटकांना रेस्क्यू करत पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं आणि रेस्क्यू करतानाचे धडकी भरवणारे व्हिडिओ समोर आलेले आहेत। पर्यटकांचं आकर्षण असलेला दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा हा थरारक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्राजक्ता, खरं तर मनात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे। नाशिकच्या दुगारवाडी परिसरामध्ये काल रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली होती आणि काही पर्यटक जे आहे ते दुगारवाडीच्या खाली असलेला एक धबधबा आहे जो त्र्यंबकेश्वर पासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर आतमध्ये खाली आहे, खोल खड्ड्यामध्ये आणि दरीमध्ये हा वॉटरफॉल आहे आणि याच वॉटरफॉलवरती मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते। आणि काल देखील असंच घडलं की ज्यावेळेला अचानकपणे पर्यटकांचा एक मोठा लोंढा जो आहे तो अचानकपणे या दुगारवाडी धबधब्यावरती जमला आणि एक मध्ये असलेल्या एका टापूवरती एका दगडावरती काही अतिउत्साही तरुण जे आहे ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्या आजूबाजूला अचानकपणे पाणी वाढलं, पावसाचं पाणी वाढलं आणि त्यानंतर हे तरुण जे आहे 15 ते 20 तरुण याच दगडावरती अडकून पडलेले होते आणि अखेर या तरुणांना वाचवण्यासाठी काही रेस्क्यू पथक जे आहे त्या ठिकाणी पाचारण करण्यात आली आणि पाणी वाढण्याच्या मुलांना काही स्थानिक तरुणांनी लोकांना बाहेर काढलं। हे सगळे पर्यटक होते त्या ठिकाणी, ते पर्यटनासाठी मात्र त्यांचा कसा अंगलेट आलेला आहे ते या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। पाण्याचा अंदाज आलेला नव्हता आणि हे सगळे तरुण जे आहे ते त्या दगडावरती जाऊन उभे होते, धबधब्याखाली जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र त्याच वेळेला वरती मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि पावसाचं पाणी अर्थात धबधब्याच्या पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाली आणि त्यामुळे हे सगळे तरुण जे आहे ते त्या ठिकाणी अडकलेले होते। त्यातला एक तरुण जो आहे तो या पुराच्या पाण्यामध्ये वाहून देखील गेलेला होता। मात्र त्या ठिकाणी असलेल्या काही स्थानिक तरुणांनी दोऱ्यांच्या साह्यानं या तरुणाला बाहेर काढलं आणि त्याचा जीव जो आहे तो वाचवलेला होता। मात्र या ठिकाणी अडकलेल्या 10 ते 15 तरुणांना रेस्क्यू करणं एकदम आव्हानात्मक चॅलेंजिंग होतं। मात्र असं असताना देखील काही स्थानिक तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून या 15 ते 20 तरुणांना त्या ठिकाणी वाचवलं। ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला त्यांना वाचवण्यासाठी कुठलंही साधन या तरुणांकडे नव्हतं। त्यावेळेला या मुलांनी अक्षरशः आपल्या अंगावरती असलेले जे शर्ट आहे, पॅन्ट आहे त्या काढल्या आणि त्याची एक दोरी बनवली, रस्सी बनवली आणि त्या दोरीच्या माध्यमातून या तरुणांना एका दगडावरून दुसरीकडे बाहेर काढताना त्यांना रेस्क्यू केलं। त्यामुळे अशा पद्धतीनं पर्यटक आपला जीव कशा पद्धतीने धोक्यात घालताय त्याची ही दृश्य आहे। खरं तर प्रशासनाकडनं वेळोवेळी सांगितलं जातं की अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नका, आपल्याला त्या ठिकाणी माहिती नाहीये किंवा कल्पना नाहीये की या पाण्याचा अंदाज येत नाहीये, अशा ठिकाणी नागरिकांनी जाणं टाळावं असं प्रशासन सांगत असलं। प्रशासन तर आवाहन करतंय, मात्र नागरिकांनी देखील तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे। लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। गुजरातच्या कच्छला देखील पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। रस्त्यांवर पाणी साचल्यानं काही भागाचा संपर्क देखील तुटलाय, तर प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे। गुजरातच्या कच्छ या परिसरातली किंवा या भागातली ही दृश्य आहेत। अनेक रस्ते हे मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेले आहेत, काही भागांचा संपर्क देखील तुटलाय आणि मुसळधार पावसानं कच्छला झोडपून काढलेलं आहे। त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले तर वाहन चालकांना कसरत करावी लागते, जनजीवन एक प्रकारे विस्कळीत झालंय। तिकडे राजधानी दिल्लीला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या अनेक भागात पाणी साचलं। रस्त्यांवर पाणी साचल्यानं त्याचा मोठा फटका वाहतुकीला बसला, तर रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। राजधानी दिल्लीमधली ही दृश्य आहेत। राजधानी दिल्लीला देखील मुसळधार पावसानं गेल्या काही दिवसांपासून झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे दिल्लीतल्या रस्त्यांवर पाणी साचलं आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। जनजीवन देखील नागरिकांचं इथे विस्कळीत झालेलं आहे, कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून दिल्लीमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या देखील पाहायला मिळाल्या।
तिकडे हरियाणाला देखील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। पावसामुळे हरियाणातील चरखी दादरी परिसर हा पाण्याखाली गेला। अनेकांच्या घरात पाणी शिरलं आणि घरात शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं ते पाणी गावांमध्ये शिरलं। हरियाणामधली ही दृश्य आहेत। चरखी दादरी परिसर हा पाण्याखाली गेलाय। अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि हरियाणाला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। मध्य प्रदेशातील अनूपपूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस हा जीवघेणा ठरलाय। एका 4 वर्षाच्या मुलाचा नदीच्या नाल्यात वाहून मृत्यू झाला। त्याच्या शोधासाठी एसडीआरएफ टीम तैनात करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे अनूपपूरमधील नाले सध्या दुथडी भरून वाहत आहेत आणि तो मुलगा त्याच्या काकांसोबत भरून वाहणारा नाला पाहण्यासाठी गेला होता आणि यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो जोरदार प्रवाहात अडकला। काही दृश्य देखील आता समोर आली आहेत। दरम्यान त्याच्या शोधासाठी एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आलेली आहे। उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिथोरागडमध्ये रस्त्यावरून धबधबा वाहू लागलाय। त्यामुळे जौलजीबी ते मुनसियारी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर अचानक पुराचं पाणी आल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। उत्तराखंडमधली ही दृश्य उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पिथोरागडमध्ये रस्त्यावर पुराचं पाणी आलं। जौलजीबी ते मुनसियारी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ही थांबवण्यात आली। उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जोरदार मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस पडतोय। पर्वतांमध्ये होणाऱ्या सततच्या पावसाचा परिणाम मैदानी भागातही दिसून येतोय। रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पावसामुळे अलकनंदा नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे मैदानी भागातील नदीकाठच्या भागात पुराचा धोका निर्माण झालाय। अलकनंदाच्या वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं एसडीआरएफला देखील सतर्क केलेलं आहे। उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग इथली ही दृश्य आहेत। उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अलकनंदा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। नदीकाठच्या भागांना किंवा त्या भागात पुराचा धोका निर्माण झालाय। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पाण्याच्या वाढत्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं एसडीआरएफला देखील सतर्क केलेलं आहे। नदीचा प्रवाह देखील वाढलाय आणि नदीकाठच्या भागात पुराचा धोका त्यामुळे निर्माण झालाय। अलकनंदा ही नदी आहे आणि ही नदी दुथडी भरून आता वाहू लागलेली आहे, कारण गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग इथे मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एसडीआरएफची टीम देखील सतर्क आहे। तिकडे गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती कठीण झालेली आहे। कच्छमध्ये मुसळधार पावसामुळे विजयसागर धरण भरून वाहू लागलंय। सततच्या पावसामुळे नुधाताल नदी पूर्ण वाहत आहे आणि नदीवर बांधलेलं कनकवती धरण देखील ओसंडून वाहत आहे। धरणाचं हे पाणी ओसंडून वाहू लागलेलं आहे। कच्छमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे विजयसागर धरण ओसंडून वाहू लागलंय। मंदिरांमध्ये देखील पाणी शिरलं असल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। तिकडे उत्तराखंडला पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। मुसळधार पावसामुळे रुद्रप्रयागमधील अलकनंदा नदीला पूर आलाय। हीच ती अलकनंदा नदी आहे ज्या नदीला पूर आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पुराचा धोका निर्माण झालाय। पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुराचा धोका निर्माण झाल्यानं प्रशासन सतर्क झालेलं आहे। प्रशासनानं एसडीआरएफच्या जवानांना तैनात केलंय।